कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लक्ष्मी, मला वाटतं आपण शंकरच्या घरी जाऊ। हो अगं, कधी ना कधीतरी पैशांचा विषय काढायलाच लागणार ना। नाही, बरोबर आहे तुमचं, पण आत्ता विषय काढणं थोडं घाईचं नाही का ठरणार? म्हणजे शंकर भाऊंचं कुटुंब अजून सावरलं पण नसेल। मला कळतंय ग, पण काय करणार, आपल्यालाही पैशांची गरज आहे। अगं, भावनाचं लग्न 4 दिवसांवर आहे आणि 10 लाख म्हणजे काही छोटी रक्कम नाहीये ना लक्ष्मी। तसा चंदू समजूतदार आहे, तो आपली गरज समजून घे। अगं, आणि मला शंकर म्हणाला होता की पैशांची व्यवस्था झाली म्हणून। चल आपण लगेच जाऊया शंकरकडे, चल। ठीक आहे। ते आपल्यावर कर्जाचा भार टाकून गेलेत असं म्हणू नकोस रे चंदू। पण आता त्यांच्या नंतर आपण ते पैसे कसे फेडणार आहोत त्याचा विचार कर। त्यांनी श्रीनिवास भाऊजींना वचन दिलं होतं की त्यांचे 10 लाख परत करतील म्हणून। दवाखान्यात असतानाही त्यांना त्यांचे पैसे परत करायचे होते, तेव्हा तू ते पैसे परत करून टाक। आई, बाबांचा पगार किती होता ग आणि खर्च किती होता? काही ताळमेळच नव्हता। मला सांग, आता हे एवढे कर्जाचे पैसे मी कसे आणि कधी फेडायचे? हा काय नाही, ना आई बाबांनी एक वेळ इस्टेट वाडी मागे नाही ठेवली तरी चालेल, पण असे कर्जाचे डोंगर मागे ठेवू नयेत मुलांसाठी। काय बोलतोस तू हे रे? त्यांनी हे सर्व कोणासाठी केलं? आपल्यासाठीच ना, हे घराचं कर्ज घेण्यासाठीच ना। हो मान्य आहे मला, पण ते कर्ज फेडणार कोण आता? अरे असं का म्हणतोस रे तू? मग आता या परिस्थितीत अजून काय बोलू आई? पैसे घेऊन एका बहिणीचं लग्न केलं त्यांनी, पण हिचं काय? हिचा दर महिन्याचा ट्रीटमेंटचा खर्च, औषध, हिच्यासोबत कोण लग्न करणार आहे? हिला आयुष्यभर मलाच पोसावं लागणार आहे ना। अरे पण आपल्याला काय माहित होतं रे ते अचानक सोडून जातील ते? हे असते ना तर खरंच त्याने हे कर्ज फेडलं असतं रे। हो, पण आता नाही आहेत ना ते। सगळा कर्जाचा डोंगर, सगळं प्रेशर माझ्या एकट्यावर टाकून गेले। तुझी भुणभुण ऐकली ना की असं वाटतं सरळ विष घ्यावं आणि संपून टाकावं सगळं। पण विष घ्यायला सुद्धा पैसे लागतात, ते सुद्धा नाही आहेत माझ्याकडे। आता हळूहळू ना देणेकरी दारात येतील पैसे मागायला, तेव्हा काय करायचं मी? एक बाप म्हणून मी अपयशी ठरलो का लक्ष्मी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।